ओके, प्रेज द लॉर्ड. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या जिवंत कृपालू दयालू परमेश्वरा, प्रभूजी कोटी कोटी वेळा धन्यवाद देतो. प्रभूजी या सुंदरच्या संध्याकाळच्या समयी आम्हाला एकत्रित केलं. विनंती करतो प्रभूजी, जे वचनावर मनन चिंतन आम्ही करणार आहोत ते समजण्याची बुद्धी, ज्ञान, समज आम्हाला दे आणि ते आपल्या जीवनात अप्लाय करण्याचा आशीर्वाद आम्हाला दे. ही लहानशी प्रार्थना आमचा तारणारा आणि तुमचा एकुलता एक प्रिय पुत्र नासरी प्रभू येशू मसीह यांच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तुम्ही आहे. मेसेज सुरू करण्याच्या पूर्वी मला एक थोडंसं सांगावं असं वाटते की ऍक्च्युली लंचच्या दिवसाच्या हिशोबाने आजचा जो टॉपिक होता तो परमेश्वर की आज्ञा का आवाज का पालन करणे हा वाला होता. बट आज महिला जागतिक दिवस आहे आणि विश्व प्रार्थना दिवस सुद्धा आहे. त्यामुळे आजचा टॉपिक जो आहे, जो आताच बायबल रिडिंग झाली, मैं तुमसे विनती करता हूँ प्यार से एक दूसरे का साथ निभाओ, इफिशियन्स चॅप्टर 4 वर्स नंबर 1 to 17 ह्यावर मी बोलणार आहे. मी धन्यवाद देऊ इच्छितो महिला मंडळ यांना. त्यांनी मला सांगितलं की या टॉपिकवर बोला, ही संधी मला दिली. मी पास्टर साहेबांचं पण धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी ही सुंदर अपॉर्च्युनिटी दिली या जागतिक महिला दिनावर बोलण्यासाठी. मैं तुमसे विनती करता हूं प्यार से एक दूसरे का साथ निभाओ. आजचा जो विषय आहे तो बेसिकली आहे युनिटीवर. म्हणजे हा जो आपण बायबल शास्त्रपाठ आता वाचला गेला त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण सार म्हणजे काय म्हणतो पौलुस जो कैदमध्ये आहे तो सांगत आहे की तुम्ही पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आपण थोडं रिलॅक्स बसावं, एकदम सिरियस फेसेस घेऊन नको बसा. हा सेशन खूपच इंटरॅक्टिव्ह होणार आहे कारण जागतिक महिला दिवस आहे. महिलांचं इम्पॉर्टन्स, त्यांचं एकदम आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये महिला कसे अग्रेसर आहात, कसे इम्पॉर्टन्स धरतात याच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेत आहोत. तर बिलकुल रिलॅक्स फेसमध्ये बसा, एकदम सिरियस लुक्स नको द्या. खूप एक्साइटिंगली, खूप मनोरंजन रीतीने आपण हे वचन समजून घेणार आहोत. तर पौलुस, पहिले मी वचनाला क्लिअर करतो, म्हणजे 10-20% वचनावर बोलेल आणि त्याच्यानंतर मग आपण महिलांवर बोलूया. पौलुस जो कैदमध्ये आहे तो म्हणतो, पण पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. म्हणजे आपल्याला एकमेकांवर प्रीती करावी, आपण एकमेकांसोबत प्रेमाने वागावं, आपण एकमेकांसोबत युनायटेड राहावं. एक प्रकारे पूर्ण या बिब्लिकल वर्सचा सार आहे. म्हणजे आपण युनायटेड कसे राहावे एका ख्रिस्त शरीरामध्ये, त्याच्याबद्दल पौलुस बोलत आहे. आपण एक्झाम्पलच्या रीतीने आपण बघू शकतो की आपला जो शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अंग आहे. हार्ट आहे, लिव्हर आहे, ब्रेन आहे, किडनीज आहे, 2 किडनीज, 2 लंग्स वगैरे असतात. प्रत्येकाचं शेप वेगळा आहे, प्रत्येकाचं फंक्शनिंग वेगळं आहे. त्याच तशाच रीतीने इथे बसलेले प्रत्येक जण हे वेगळ्या स्वभावाचे आहे, वेगळ्या रूप रंगाचे आहे, वेगवेगळ्या क्वालिटीज मध्ये आहे आणि वेगवेगळे एक प्रत्येकाचा मोटिव्ह वेगळा आहे आपल्या लाईफमध्ये. पण आपण सगळे ख्रिस्तामध्ये एकत्रित आहोत. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. आपण जसं शरीरातले अवयव जसं सोबत काम केलं तर आपल्या शरीराची फंक्शनिंग किती सुंदर रीतीने होते, तशाच रीतीने एकच आत्मा, एकच देह, एक पिता, एक पुत्र, एक आत्म्यामध्ये आपण सगळे एक आहोत. हालेलुया. देवाला स्तुती असो की इतक्या सुंदर वचनामध्ये आपल्याला देवापाने प्रोत्साहित केलं आहे. हे बघा, याला अजून चांगल्या रीतीने समजण्यात, अजून चांगल्या रीतीने समजावं तर असं समजावं की खूपच सोप्या भाषेमध्ये सांगतो. आपण सगळे एक आहोत, पण देवबाप्पा म्हणते की युनिटीमध्ये या, सोबत राहा, नम्रतेने वागा. फॉर एन एक्झाम्पल, क्षुल्लक एक्झाम्पल देतो. आज जर आपल्याला असं विचार केला की आपल्याला नागपूरला जायचं आहे, आपण विचार केला ठीक आहे मला उद्या नागपूरला जायचं आहे, आपण चला ठीक आहे आज संध्याकाळी मस्त मार्केटला जाऊया, काहीतरी विकत घेऊया, मला उद्याची तयारी करायची आहे. आणि आपण मार्केटला गेलो. मार्केटला गेल्यानंतर आपल्याला आपल्या ओळखीची व्यक्ती दिसली की बाबा त्याशी संवाद झाला आपला, अरे इथे कुठे, थोडीशी शॉपिंग करायला आलो, काय उद्या मला नागपूरला जायचं आहे. मग व्यक्ती म्हणते हो का, मला पण जायचं आहे. कधी चालले तुम्ही? आम्ही चाललो सकाळी. अरे आम्ही पण सकाळी जायचा विचार करतो, आपण सोबतच जाऊया ना. एक साहजिक, एक सिंपलचा आपल्या मनामध्ये येते, अरे हे नागपूरला चालले आहे, आम्ही पण नागपूरला चाललो आहे, सकाळीच चालले आहे, सोबतच जाऊया ना. पुष्कळ सारे लोक आपल्या मंडळीमधून होली लँडला गेले.
तिथे जाताना आपण जर विचार केला, आम्ही चाललो होली लँडला, कोणी आहे आमच्यासोबत, तुम्ही जर येत असाल तर खूप चांगली गोष्ट होऊन जाईल, सोबतीला कोणतरी राहतं. म्हणजे जर आपला मोटिव्ह एक राहिला, आपण जर एकाच जागी राहिलो, तर सोबत जाण्यामध्ये आपण कधीच मागे पुढे पाहत नाही. तशाच रीतीने जेव्हा देवही एकच आहे, पवित्र आत्मा एक आहे, जीसस क्राइस्ट एक आहे, आपण त्या जिवंत देवाची वाट बघत आहोत, आपला देवही एक आहे, तर मग आपण का बरं विखुरलेले आहोत? आपण का नाही मिळून मिसळून राहत? हा प्रश्न हा प्रश्न प्रत्येकावर लागू होतो, कारण आपण ख्रिस्ती आहोत. पवित्र आत्म्याचं दान आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. त्यामुळे पौलुस म्हणतो, समोर जाऊया आपण. पौलुस समोर म्हणतो, कीप द युनिटी ऑफ होली स्पिरिट थ्रू द बॉन्ड ऑफ पीस. म्हणजे तुम्हास झालेल्या पाचरणापासून निर्माण होणारी आशा, सॉरी, पूर्ण नम्रता सौम्यता सहनशील दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. युनिटी कुठली आहे? पवित्र आत्म्याची. बंधन कुठलं आहे? शांतीचं. आता शांतीचं बंधन आणि पवित्र आत्म्याची युनिटी काय? सिंपल एक्झाम्पल देतो. लहानपणी आपण शिकलो, एक काठी असली तर त्याला तोडायला जास्त वेळ लागत नाही, जास्त स्ट्रेंथ लागत नाही. पण जर 4, 5, 10 काठी आपण जर सोबत मिक्स केली आणि त्याला बांधलं, तर त्याला तोडायला थोडी स्ट्रेंथ लागते, थोडी ताकद लागते प्रियांनो. तशाच रीतीने जर आपण मंडळीचे सगळे लोक एकत्रित झालो शांतीच्या बंधनामध्ये, इन द थ्रेड, जो रस्सी होती, जे काडीला पकडला आपण रस्सी बांधली, पण जर सगळे आपण शांतीच्या बंधनामध्ये एकत्रित आलो, पीस मध्ये, शांतीमध्ये, तर आपली स्ट्रेंथ अजून वाढणार. पीस मध्ये वाढणं म्हणजे काय? नम्रतेने वाढणं म्हणजे काय? बेसिकली नम्रता म्हणजे काय? हंबलनेस, ह्युमिलिटी, नम्रता. सर्वांना आपण इतक्या दिवसापासून ऐकत आहोत, नम्रता नम्रता नम्रता, ह्युमिलिटी, हंबलनेस आपल्यामध्ये असावं. बेसिक नम्रता म्हणजे आपल्या असं समजून घ्या की आपल्याकडे खूप आपला मोठा औदा आहे, आपण खूप मोठ्या पोस्टवर आहोत, आपण खूप श्रीमंत आहोत, अथवा आपल्याला खूप नॉलेज आहे, तरी पण डाऊन टू अर्थ राहून बिलकुल साध्यापणाने आपली वागणूक असली, त्याला नम्रता म्हणतात प्रियांनो. हालेलुया. त्या प्रकारे वागणूक राहावी अशी देवबाप आपल्याला प्रोवोक करतो या वचनाद्वारे. पौलुसच्या थ्रू देवबाप आपल्याला म्हणतो, आपल्यामध्ये नम्रता असावी, आपण दीन असावा. समोर जाऊया. तुम्हास झालेल्या पाचरणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे. तुम्हाला झालेल्या पाचरणापासून निर्माण झालेली आशा. तुम्हाला पाचरण झाले म्हणजे काय? यू आर बिंग कॉल्ड. तुम्हाला देवाची कॉलिंग आहे. आज जर तुम्ही देवळात बसून आहे, तर देवाने तुम्हाला कॉलिंग दिली आहे. तुमच्या थ्रू देवाला काही ना काही चांगलं घडवून द्यायचं आहे. यू ऑल आर अ चोजन पीपल ऑफ गॉड. देवापाने तुम्हाला निवडलेलं आहे. काही ना काही देवापाला तुमच्या थ्रू त्याचं कार्य करायचं आहे. देवबापाच्या राज्याचं कार्य पृथ्वीवर करण्यासाठी आपण निवडलेली लोक आहोत. म्हणजे आपल्याला देवबापाची पाचरण झाली आहे. अशी आशा जशी एकच आहे, मी आताच सांगितलं उदाहरण. आपण कोणती आशा बाळगतो? की बाबा येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. ही आशा आपण बाळगतो की बाबा प्रत्येक ऑल क्रिश्चियंस ऑफ दिस वर्ल्ड, जितने भी ईसाई दुनिया के हैं, उनकी एक आशा सेम है, और वो सेम आशा ये है कि यीशु ख्रिस्त वो वापस आने वाले हैं. या सगळ्या आशेमध्ये आपण आपण एकत्रित व्हायला पाहिजे. समोर जाऊया आपण. यू आर बिंग कॉल्ड टू हॅव होप ऑफ सेकंड कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट. आपल्याला माफ करा, प्रभू एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा, एकच देव, एकच शरीर, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठाई असलेला देव, जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. तरी आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रह रूपी देणगी प्राप्त झाली आहे. दॅट मीन्स व्हॉट? आपल्याला ख्रिस्ताच्या थ्रू एक अनुग्रह प्राप्त झाला आहे. एव्हरीवन इज गिफ्टेड ओव्हर हियर. इथे बसलेले प्रत्येक जण गिफ्ट मिळाला आहे. तो अनुग्रहाचा गिफ्ट आहे, ग्रेसचा. आता व्हॉट इज ग्रेस? अनुग्रह म्हणजे काय? बेसिकली सिंपल शब्दामध्ये सांगतो, अनडिझर्व फेवर. म्हणजे मी डिझर्व नाही करत, पण तरी देवबापाने मला ते दिलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवबापाने जर अनडिझर्व फेवर आपल्याला दिलं, तशीच ग्रेस सर्वांना प्राप्त झाली आहे. आपण एक संडेला ऐकलं होतं, पास्टर साहेबांनी खूप सुंदर रीतीने समजवलं होतं. ग्रेस म्हणजे काय? एखादा मुलगा जर नापास होत असेल आणि टीचरला त्याचा स्वभाव आवडत असेल आणि टीचरला वाटत असेल की हा खरंच खूप चांगला करणारा मुलगा आहे, पण 2-3 मार्काने जर फेल होत असेल, तर मी याला फेल का करावं? ग्रेस मार्क देऊन देतो, बिचाराचं वर्ष वाचून जाईल.
देवबाप तशाच प्रमाणे विचार करतात आपल्याबद्दल की इतके सुंदर लोक आहे, खूप चांगल्या मनोवृत्तीचे आहे, यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप जास्त आदर सन्मान आहे, विश्वास आहे, प्रेम आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर मग मी यांना सार्वकालिक जीवन दिलंच पाहिजे. हालेलुया. देवबाप आपल्याला सार्वकालिक जीवन देऊन पाहतो, फक्त त्याची अट एवढी असते, माझ्या मार्गावर चला. पौलुस तेच आपल्याला वचनरूपी सांगत आहे. आता याच्यामध्ये महिलांचे इम्पॉर्टन्स कसं आहे, खूप इम्पॉर्टन्स आहे प्रियांनो. जेवढी नम्रता सहनशीलता आपल्या महिला दाखवतात ते खूपच तारीफ के काबिल बनतात ना, तशी गोष्ट आहे. आपण आता हे बघा, सिम्पलच एक उदाहरण देऊ इच्छितो. देवबाप आपल्या थ्रू काय बघतो, म्हणजे व्हॉट ही एक्सपेक्ट अस टू डू. आपण नेहमी म्हणत असतो की आपण देवबापाची लेकरे आहोत. पॉइंट करेक्ट. करेक्ट म्हणावं. करेक्ट. करेक्ट. येस. आपण देवबापाची लेकरं आहोत. हु आर यू? वी आर चिल्ड्रन ऑफ गॉड. वी आर चिल्ड्रन ऑफ गॉड. आपण देवबापाची लेकरं आहोत. आपण संडे स्कूल पासून आतापर्यंत तेच ऐकत आलो. आता मला सांगा, एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. एक कोकरू आहे, एक कोकरू आहे किंवा एक मेंढरू आहे. त्याला एक मेंढरूचं पिल्लू झालं, बाळ झालं, तर तो मे असंच म्हणणार आहे? तो म्याव असं म्हणणार आहे का? नाही. सिंपल आहे. बिल्ली आहे, बिल्लीने छोटे छोटे पिल्ले दिली, ती पण म्याऊच म्हणणार आहे? हे म्हणणार आहे का? नाही. सिंपल एक्झाम्पल. तुम्ही जर क्लेम करता की तुम्ही देवबापाचे पुत्र आहात, पुत्री आहात, तुम्ही हे क्लेम करतात की आम्ही वी आर द चिल्ड्रन्स ऑफ गॉड, तर मग देवबापाचा आत्मा, देवबापाचा स्वभाव, देवबापाचं आचरण आपल्या स्वभावामध्ये दिसायला नाही पाहिजे का प्रिया? आम आय राईट? देवबापाचा आत्मा, देवबापाचा जो स्वभाव आहे, जसं येशू ख्रिस्ताचा स्वभाव होता, सहनशील होता. लेंचे दिवस चालू आहेत, त्यावेळेला त्या काळी येशू ख्रिस्तावर तोंडावर थुंकण्यात आलं होतं. आजच्या काळी तोंडावर थोडस समोर काही बोलत दोन कल्पनात्मक अशी गोष्ट होऊन जाते. येशू ख्रिस्त त्या प्रकारे सहनशील होते. देवबापाचं जो रिफ्लेक्शन होतं ते त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये ते झळकत होतं. तर तशा प्रकारचं रिफ्लेक्शन आपल्या जीवनामध्ये, आपल्या स्वभावामध्ये आपल्याला रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, तेव्हा आपण क्लेम करू. नाही तर मला सांगा, तुम्ही म्हणता आपण देवबापाचे लेकरे आहोत, अरे पण मला आशीर्वाद नाही करत. पण देवबापाचे लेकरं म्हणून देवबापासारखं लेकरांसारखं वागावं लागेल, तेव्हा आशीर्वाद मिळेल ना यांना. हालेलुया. अशा रीतीने बायबल आपल्याला अजून एका वचनामध्ये म्हणते, पहिला पेत्र याचा 3रा अध्याय 8 ते 12 वचने. पहिला पेत्र याचा 3रा अध्याय 8 ते 12 वचन तुम्ही. शेवटी तुम्ही सर्व एकची सुख की बंधुप्रेम करणारे, कणवाडू, नम्रमनाचे बा, वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल टीका असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे बदल मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण जीविताची आवड धरून चांगले बळ पाहावे अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी घडावे, भक्तीचा मार्ग धरावा. कारण परमेश्वराचे नीतिमानावर असतात व त्याचे कान त्यांच्या भीतीकडे असतात. तरी वाईट करणाऱ्या बरोबर परमेश्वराची करडी नजर आहे. करेक्ट. शेवटी तुम्ही सर्व एक चित्त, समसुख दुःखी, बंधुप्रेम करणारे, कणवाडू, नम्र मनाचे व्हा. म्हणजे बोलण्याचं तात्पर्य काय, वचन काय सांगते? वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा हे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. जर कोणी आपल्यासोबत वाईट करतो, तर तो आपली एक टेस्टिफाय करतो आपल्याला, की बाबा आपला संयम टेस्ट केला जातो त्यावेळेला. जेव्हा कोणी आपल्यासोबत वाईट करतो, चुकीच्या गोष्टी बोलतो, तर आपला संयम टेस्ट केला जातो. हा जो देवबापाचं वचन आहे, ज्यांनी आपल्याला पाळायला सांगितलं देवबापाने, ते आपल्याला म्हणतात निंदेबद्दल निंदा करू नका. तुम्ही इन्सल्ट करत आहे, तर तुमच्या सहनशक्तीची टेस्ट घेत आहे, तुम्ही पण इन्सल्ट बॅक करू नका. ख्रिस्ताचा स्वभाव परिधान करा, त्याचा जीव आपल्यावर घ्या,
आणि इन्सल्ट जर होत असेल, अशी जी तुमची टेस्टिफाय होत असेल तुमचं संयम, तर संयम ठेवा, बाळगा, नम्रतेने वागा प्रियानो. उलट आशीर्वाद द्यायला सांगते, प्रोवोक करते आपल्याला वचन. हे बघा, मला इथे बसलेल्या प्रत्येकाला एक विचार असं वाटते की आज आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार, परवा रविवार असणार, त्याच्यानंतर एक महिना लोटून जाणार, त्याच्यानंतर काही महिने गेले तर नवीन वर्ष पण येऊन जाणार. चांगले दिवस आपल्या जीवनात यावे अशी कोणाकोणाची इच्छा आहे? प्लीज इंटरॅक्टिव्ह मध्ये हात वर करा. शॉर्टली, चांगले दिवस, व्हेरी नाईस. थोडंसंही वर केलं तरी चालेल. चांगले दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावे, भरपूर लोकांची इच्छा आहे. ठीक आहे. आता चांगले दिवस आपले यावे, आता उद्या पुढचा महिना आमचा चांगला राहावा, पुढचं वर्ष आमचं चांगलं व्हावं, असं आपली इच्छा असते. तर बायबल काय म्हणते, मी नाही, वचन काय म्हणते, जर तुम्हाला चांगले दिवस बघायचे आहेत, चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. चल, पहिली गोष्ट, जिभेवर नियंत्रण ठेवा, फर्स्ट थिंग. सेकंड, त्याने वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. आतापर्यंत जे झालं, लिव्ह इट, सोडा, काही हरकत नाही. जे झालं ते सोडा. गॉड इज एबल टू फॉरगिव्ह यू, नो प्रॉब्लेम. वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करा, जितके होऊ शकेल तेवढे बरे करा. लेंथचे दिवस चालू आहे, उपासचे दिवस चालू आहे, पुष्कळ जण उपास धरून आहे. जितकं जास्त लोकांचं चांगलं होत असेल, कोणाला मदत होत असेल, कोणाला काही उसने हवे, कुणाला काही नॉलेज हवा, कुणाला काही मदत हवी, कुणाला तहानलेल्याला पाणी पाजा, कुणाला अन्नदान द्या, हे जितके चांगले सत्कार्य करता येईल तेवढे जास्त केले पाहिजे. अजून काय म्हणते, त्यांनी शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे. अगेन पॉलुसने जे म्हटलं आहे 4 अध्याय 1 ते 7 वचनमध्ये, की तुम्ही शांतीच्या बंधनामध्ये राहावे. हा पीस नाही का खूप मोठा एक अव्यय आहे. दॅट इज अ बिग बिग कॉन्ट्रडिक्शन, म्हणजे कॉन्ट्रडिक्शन म्हणण्यापेक्षा सॉरी, एक खूप मोठा ऑप्शन आहे. शांती म्हणजे काय? देवबापाची शांती म्हणजे काय? तुम्ही शांतीने एकमेकांसोबत राहा असं सांगितलं गेलं आहे. म्हणजे आज जर समजा आपल्याशी कोणी वाईट वागत आहे किंवा आपल्याला असं वाटत आहे की बाबा हे असं वाईट राहिलं, तर त्यावेळेला थोडीशी स्वतःला थांबवून आपण थोडं शांत राहावं. कारण याच्याने हे सगळं केल्याने तुम्हाला वाईट वाईट तुमचे वाईट दिवस प्रथम तुमचे चांगले दिवस चालू होतील. हे मी नाही म्हणत, लिटरली बायबलमध्ये हे स्पेसिफिकली लिहिलेलं आहे. कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे. तुम्ही जर चांगले कार्य करता, तुम्ही जर नम्र राहता, तुम्ही देवबापासाठी सहनशील असता, तर तुम्ही सत्कर्मामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून ठेवता, तर देवबाप तुमच्याकडे विनंतीकडे लक्ष देतो. पण वाईट करणाऱ्यांकडे देवबाप करडी नजर करतो. आपण समोर जाऊया. 2 तिमोथी याचा 2 अध्याय 24 वचन एक वाचेल. प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यास निपुण, सहनशील. प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. वचन आपल्याला सांगते की प्रभूच्या दासाने भांडू नये. आपण सगळे जसे देवाचे लेकरं आहोत, तसे देवाचे दास आहोत. बायबल म्हणते येशू ख्रिस्ताला देवबापाने आपला मुलगा म्हणून संबोधित केलं, तर कुठे कुठे आपला सर्वंट म्हणून पण संबोधित केलं आहे. वी ऑल आर सर्वंट्स ऑफ गॉड, वी ऑल आर सर्वंट्स ऑफ वर्ल्ड. जेव्हा आपण देवबापाचे दास असतो, तो वचन सांगते की प्रभूच्या दासाने भांडू नये. त्याने सर्वांसोबत सौम्य, सौम्य म्हणजे सॉफ्ट, एकदम व्यवस्थित सॉफ्ट रीतीने राहावं. सर्वांसोबत सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असावे. जर कोणी विरोधी आहे, आपण जर समजा रॅश रीतीने आपण कोणाशी बोललो, तर तो आगेला आग मिळाली तर आग वाढते, आपण हे ऐकलं आहे, बरोबर आहे. पण आग इकडे असेल आणि तुम्ही पाण्यासारखे वागाल किंवा तुम्ही आईस सारखे राहाल, ती आग वाढेल का? हालेलुया. सगळे आहे माझ्यासोबत? लाईक ओके. जर समजा आपण अग्नी बनून राहू, समोरचा अग्नी असेल तर अग्नी आणि अग्नी अजून अग्नी. वचन आपल्याला काय सांगते, जर आपण प्रभूचे दास आहोत, तर आपण भांडण नाही करायला हवं, एकमेकांसोबत प्रीतीने आणि प्रेमाने राहायला हवं, शांतीचा मार्ग धरायला हवा, संयमता ठेवायला हवी. कोणी कितीही वाईट केलं, पण जर आपण संयमता ठेवली, तर देवबाप आपल्याला आपल्या पाठीशी असतो. देवबाप आपल्याला आपल्या चांगल्या फ्रुट्समध्ये ठेवतो आणि देवबाप आपल्याला उंच करतो, आशीर्वादित करतो आणि चांगल्या फ्रुट्सने एकदम भरून ठेवतो.
आणि विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असावे. म्हणजे की कोणी जर विरोधी असेल तर त्यांना तुम्हाला शिक्षण कसं करायचं आहे? खूप प्रेमाने. अरे ऐक माझी गोष्ट, तू जे करत आहे ते चुकीचं आहे. ऐकत आहे यार? असं म्हणावं का? नाही. म्हणजे एकचदा सांगेल तुला, मग पुन्हा सांगणार नाही, असं करावं का? येशू ख्रिस्ताचा स्वभाव कसा होता? नम्र होता. आपल्यासारखा जर येशू ख्रिस्ताचा स्वभाव असता तर, म्हणजे जस्ट इमॅजिन करा की येशू ख्रिस्ताचा स्वभाव जर आपल्यासारखा असता, एकदम पटकन राग येणारा, सहनशील नसणारा, असं आपल्यासारखं असतं तर काय झालं असतं? शिमोन पेत्राने टाकली जाळ, मच्छी पकडत आहे, येशू ख्रिस्त तिकडून आले आणि शिमोन पेत्राला म्हटले, अरे चल माझ्या मागे हो, मी तुला माणसे धरणारा करील. बरोबर आहे? आपल्यासारखा स्वभाव असता, अरे चल माझ्या मागे हो, मी तुला माणसं धरणारा करणार. तो ऐकतच नाही. मागून कोणतरी म्हणतो, गुरुजी परमेश्वराचा आत्मा तुमच्यावर आहे ना, जाऊ द्या ना त्याला, कुठे भाव देता? तुम्ही, तुमच्यावर परमेश्वराचा आत्मा आहे, तुम्ही समोर चला, तो येईल स्वतःहून तुमच्या मागे, तो येईल स्वतःहून तुमच्या मागे. मग मी शेवटचं विचारतो, येत आहे का? हसावं असं वाटतं, हसू शकते, मला काही प्रॉब्लेम नाही. शेवटचं विचारतो, येत आहे का? काही जास्त भाव नाही द्यायचं, चला जाऊ, बोलतो काय, पुष्कळ साऱ्या लोकांना मी आपला फॉलोअर्स बनवू शकतो, पुष्कळ साऱ्या लोकांना मी आपल्या सोबत घेऊन येऊ शकतो, काही गरज नाही. असं येशू ख्रिस्तांनी म्हटलं नाही. येशू ख्रिस्ताचा स्वभाव खूपच नम्र आणि सहनशील होता. एवढा मोठा क्रूज सोबत घेऊन एवढ्या दूर जाणं, तो कंप्लेंट करू शकला असता. लंचचे दिवस चालू आहे, मी सांगतो, तो कंप्लेंट करू शकलो असता. अरे या लोकांना, हे सगळे बेमान लोक आहे, यांना मी जेवण चारलं, 5,000 लोकांना जेवण चारलं भाऊ. कोणता खासदार निधी नाही, कोणता आमदार पण नाही, कोणतं हे नाही, पण 5,000 लोकांना जेवण चारलं. आणि हे हे सगळे काय म्हणतात मला, याला चुलीवर चढवा, त्या बरफासून सोडा. किती बदलताय, किती बदलताय. असा स्वभाव येशू ख्रिस्ताचा असता तर नाही. त्यांनी सहन केलं, तुमच्या आमच्यासाठी सहन केलं प्रियांनो, किती मोठी गोष्ट आहे. हालेलुया. देवबापाने आपला पुत्र पाठवला आपल्या पाप त्याच्या अंगावर सहन करण्यासाठी, आणि त्याने घेतले आपले पाप आपल्या अंगावर. तो म्हणू शकला असता, एवढा मोठा क्रॉस आहे, एवढे सैनिक आहे, एखाद्याच्या पायावरच टाकून देतो, बोंबलू दे. म्हटला का? नाही, कधी नाही, कदापि नाही, एक कंप्लेंट नाही केली. उलट जेव्हा त्यांना टांगण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी म्हटलं, प्लीज फॉरगिव्ह देम, यांना क्षमा करा, कारण हे जे करत आहे ते यांना माहित नाही. इतके प्रेमळ, इतके शांत, इतके नम्र स्वभावाचे आपले येशू ख्रिस्त, तसा स्वभाव परिधान करायला आपल्याला सांगितलं गेलं आहे प्रियांनो. आपण बोलता बोलता ह्या सगळ्या सहनशीलता आली म्हणजे मला स्त्रीची आठवण आहे. म्हणजे सहनशीलतामध्ये जर कोणी अग्रेसर असेल तर मी स्त्रियांना का बरं म्हणतो, कारण ते पटकन अग्रेसिव्ह होत नाही. त्यांना थोडं अग्रेसिव्ह व्हायला काही वेळ लागते. जसं आपला देव मंद क्रोध आहे, धीर असेल, म्हणजे क्रोध मध्ये स्लो इन अँगर आहे, तशी स्त्रिया पण कोमल स्वभावाचे, नम्र, सहनशील असतात. आपण स्त्रियांचं महत्व इथून जाणून घेऊ शकतो की उत्पत्तीपासून जेव्हा येशू ख्रिस्तांचं रिझरेक्शन झालं, स्त्रीला पहिला महत्व मिळालं. सैतानाने हव्वेला पकडलं, हव्वेला बहकवू लागला. सैतान आदामाला पण पकडू शकला असता, तो त्याला पण बहकवू शकला असता, पण सैतानाने हव्वेला बहकवलं. तो असं तोडू शकला असता सेब, हे घे आणि खा, पण त्याने तसं केलं नाही, कारण तो खूप दूरचा आहे. मैं अपनी इमेज क्यों खराब करूं परमेश्वर के सामने, इसकी इमेज खराब हो जाए. त्याला पूर्ण जी कम्युनिटी होती, जे पूर्ण आपले लेकरं होते देवापाशी, ते सर्वांना खराब करायचं होतं, म्हणून त्याने हवेला धरलं, त्याने बहकवलं तिला. तिथून आपण बघितलं तर तो बहकवतच आला आहे. एंड मध्ये जेव्हा इम्पॉर्टन्स सांगतो स्त्रियांचं, येशू ख्रिस्त आपले जेव्हा रिझरेक्ट झाले, सर्वात प्रथम त्यांनी दर्शन एका स्त्रीला दिलाय. हालेलुया. स्त्रियांनी हालेलुया, जोराने हालेलुया. हे तुमच्यासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या जवळचे जे लोक होते त्यांना पण दर्शन दिलं नाही, पण सर्वात प्रथम दर्शन त्याने एका स्त्रीला, मरियम मगदलिनी, त्यांना दिले. अशा प्रकारे स्त्रियांची जर
पुष्कळ सारे म्हणजे आपण बघतो पुष्कळ सारे अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत. एका फॅमिलीचा फाउंडेशन म्हटलं, पाया म्हटलं, तर एका स्त्रीला आपण गृहीत धरतो, कारण ती पूर्ण घराला चालवते. रेझिंग अ फॅमिली, आपल्या फॅमिलीला वाढवणं, लेकरांना मोठं करणं, नवऱ्याला सांभाळणं, सगळ्या गोष्टी करणं, मॅनेज करून सहनशीलता मेंटेन करणं, सॅक्रिफायसेस करणं. मी ही साडी घेत नाही, माझ्या मुलीला ड्रेस घेऊन द्यायचा आहे. नको, तिला लागेल पैसा. आपण एक काम करू, आपण नाही का ते गोव्याचं टूर आहे किंवा होली लँड टूर आहे ना, आपण नंतर जाऊ ना. हो, तिच्या शिक्षणाला पैसा लागेल. आपण काय करू, पुष्कळ साऱ्या गोष्टी अशा असतात जे देवबाप स्त्रियांच्या मनात टाकतो. आता मी तुम्हाला सांगतो, आज आपल्या मंडळीमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. प्रेयर्स मध्ये राहतात, अग्रेसर असतात. आम्ही असं म्हणत नाही की पुरुषांची संख्या जास्त नाही, असं नाही, ते पण आहे. पण स्त्रिया जास्त जवळ आहेत. आता मला सांगा, इथे जर मी एक झरणा केला, एक खूप मोठा पाण्याचा झरणा आहे आणि 3-4 लोक या झरण्याच्या जवळ बसलेले आहेत आणि कुणाला तहान लागली, तर ते ते जवळ जे लोक आहेत त्यांनाच म्हणणार ना, मला थोडंसं पाणी पाज. साहजिकची गोष्ट आहे, खूपच कॉमन सेन्स आहे. तुम्ही झरण्याच्या जवळ असता, मला पाणी पाज. तशाच रीतीने कुणाला प्रार्थनेची आवश्यकता असली, आपल्या स्त्रियांना पहिले अप्रोच होते, आमच्यासाठी प्रेयर करा. हालेलुया. सगळ्यात पहिले अप्रोच होते की थोडं तुम्ही प्रार्थना निवेदन आहे, आमच्यासाठी प्रेयर करा. देवबाप म्हणतो, देवबाप त्यांच्या मनामध्ये कार्य करत असतो सतत, कारण ते देवबापाच्या सोबत सतत मिळून असतात, सतत वचन खात असतात, वचनावर मनन चिंतन करत असतात. बाहेर जाताना कधी कधी म्हणतात, अहो ऐकता का, मला असं मनातून फार वाटते हो, की आपल्या घरी प्रेयर ठेवावी. मला फार इच्छा आहे, मनापासून इच्छा होते की आपण प्रेयर ठेवावी घरी. स्त्रिया मनाने विचार करतात, पुरुषांचं माइंडसेट राहते की बाबा कॅल्क्युलेटिव्ह थिंकिंग राहते. त्यांची पण चूक नाही, त्यांची पण कॅल्क्युलेटिव्ह थिंकिंग राहते. ठेवावी का प्रेयर, माझी फार इच्छा होत आहे मनात. पुरुष म्हणतात, अरे प्रेयर ठेवली म्हणजे घर साफ करा, खाण्यापिण्याचा बंदोबस्त करा, थोडं लॉंग चालते, थोडं आपण काय करू, आपण नंतर करू. काय माहित देवबाप त्यांच्या स्त्रियाच्या मनामध्ये टाकत असावं की त्या रीतीने जे घरामध्ये काही खराब आलं असेल ते क्लिनिंगने चाललं जाईल, त्या रीतीने कोणी वचन देणारा तिथे येईल तर त्या घरामध्ये एक उजेड पडेल, त्या रीतीने त्या घराचा उद्धार होईल, काय माहित. पण कुठे कुठे पण कुठे जसं आपला प्रोवर्ब्स 14वा अध्याय, नीतिवचन 14वा अध्याय पहिला वचन म्हणते, प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते पाडून टाकते. म्हणजे घर बांधणीचं काम एक प्रकारे स्त्रियांच्या हातात आहे. फाउंडेशन ऑफ अवर होम लाईज इन द हँड्स ऑफ द वुमन ऑफ अवर हाऊस. इन शॉर्ट, ती लहान लेकरांना पाडते, ती आपल्यासाठी लेकरांसाठी सॅक्रिफायसेस करते, नको ते पुष्कळदा सॅक्रिफायसेस करते. आणि नंतर मग जर एवढं सगळं केल्यानंतर तिला जो मान सन्मान मिळाला पाहिजे तो मिळतो का, माझा प्रश्न आज सर्वांना. जी जी आपली घरची स्त्री म्हणा, आपली बहीण म्हणा, मुलगी म्हणा, बायको म्हणा, सून म्हणा, जेवढे काही स्त्रियांचे रूप आहे, जर त्यांनी सॅक्रिफायसेस केले, इम्पॉर्टन्स दिलं, तर त्यांना तेवढी रिस्पेक्ट मिळतो का, आदर सन्मान मिळतो का? कोणत्या कोणत्या घरामध्ये खूप चांगलं प्रेम संबंधाने राहणं चालू असतं. अरे आज क्या घर में बनाने वाले हो, अरे वो होम मिनिस्टर को पूछना पड़ता है, वो होम मिनिस्टर जो बोलेंगे हम खा लेंगे, पंगे नहीं होंगे. कुठे कुठे असं चालतंय की बाबा मिळून मिसळून राहावं, हजबंड वाईफ व्यवस्थित रीतीने चालावं, काही प्रॉब्लेम नाही, होम मिनिस्टर जो बोलेंगे हम वैसा करेंगे. पण कुठे कुठं आज काय बनवली माझी, पुन्हा मीठ कमीच असणार, काल चहा दिला त्याच्यात साखर नव्हती. हेच शिकवलं का तुझ्या घरच्या लोकांनी, हेच शिकून आली का आपल्या घरून, डोळे दाखवणं. तुला काय म्हणते बायबल, हा, स्त्रीने पुरुषाच्या अधीन राहावं. काय सांग, जेवढं सांगितलं तेवढं करा. तुला चूल आणि मूल तेवढंच बघायचं आहे, किचन आणि मुलं तेवढंच बघायचं आहे, बाहेरचं आम्ही सांभाळून घेऊ. हे कुठं कुठं चालते, प्रत्येकाने आपल्या मनावर घेऊ नये. जिथे चालते त्यांनी बघा, प्रत्येकाने आपल्या मनावर घेऊ नये. प्रत्येकाने आपल्या मनावर घेऊ नये. बेसिकली सांगण्याचा प्रयत्न हे करतो की
स्त्रियांना कुठे ना कुठे दबाव, चार भिंतीच्या आतमध्ये दबाव. आज आपण महिला जागतिक दिन सेलिब्रेट करतो, पण आपली महिला खरंच स्त्री आहे का, हा प्रश्न विचारल्याशिवाय सोडला जाणार नाही. चार भिंतीच्या आतमध्ये ते त्यांच्यावर प्रेशराईज होतात, बोलले जाते, तुझ्यामुळे हे सगळं होत आहे. काही असेल तरी तुझ्यामुळेच होत आहे, तूनेच हे सगळं केले, तू बोललीस कशाला तशी, तू इथे कशाला बोलली, तू तिथे कशाला बोलली, तू कशाला, एवढं सगळं आपण बोलून मग त्यांच्या मनाला ठेच होत. कुठे कुठे असं असते, नवरा चालला असता ड्युटीवर बॅग घेऊन, स्त्रियांना माझी बॅग आणून दिली तर ठीक आहे, घेतली पटकन खिचून टाकली, अहो ऐका ना, हा मी नंतर येईल, नंतर बोलतो. जे दुःख त्यांच्या मनात होते, जे त्यांचं मन खिन्न होते, तेव्हा त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून श्वेत अश्रू पडत असतात. ते बोलत नसतात, शांत असतात, सहनशीलता दाखवतात, पण त्यांच्या अश्रूची प्रार्थना देवाजवळ पोहोचते. आपण तुम्हाला सांगतो, त्यावेळेला जेव्हा एक स्त्री दुखी होते, तिचं मन तीन होऊन जाते, तिला आदर सन्मान मिळत नाही, सगळं केल्यानंतर सुद्धा सगळ्यात आधी जेव्हा ती रडते, तिला आठवतात तर तिचे वडील. सर्वात अगोदर जर तिला आठवण येत असेल तर आपल्या वडिलांची येते, ते बाबाबद्दल ती नंतर, पण तिला ते आठवते की माझ्या वडिलांनी जसं मला ठेवलं होतं, मला कधी असं लिटरली वाटलं नाही, आज मला या परिस्थितीला समोर जावं लागतंय. बाबांना आठवण करून तिला आपल्या बाबांची, वडिलांची, कुठं ना कुठं तिला तुम्ही दुःख देत आहात, कोणत्या ना कोणत्या गोष्टीने तिच्या मन खिन्न करत आहात. बायबल म्हणते, ऍज यू सो सो शॅल यू रीप. जसे तुम्ही पेरणी कराल तसे तुम्ही कापणी कराल. प्रियांनो, कुणाचेच मन दुखवू नका. ती बायको असेल, ती तुमची बहीण असेल, ती तुमची कलिग असेल, ती कोणत्याही प्रकारची स्त्री असेल, ती स्वतः सांगत नसेल पण तिचं जीवन सॅक्रिफायसेस मध्ये जाते. प्रिया ती स्वतःबद्दल कमी दुसऱ्याबद्दल विचार करते. अहो, स्त्रियांचं सोडा, जीवित प्राणी पण असेल ना, तुम्ही एका कोंबडीला थोडस दाणे टाका, ती स्वतः खाणार नाही, ती पहिले दाणे चुकते आणि आपल्या पिल्ल्यांना देते. हे स्त्री आहे, हे स्त्रीचं मन आहे, हे कशी बनवली आहे स्त्री देवापाने. हालेलुया. देवापाने स्त्रीला असं बनवलं आहे, रिस्पेक्ट योग्य बनवलं आहे. हा रिस्पेक्ट देवापा बनतो, वचनातून म्हणतो की तुम्ही सहनशीलतेने राहा, नम्रतेने राहा, प्रेमाने राहा. जर तुम्ही नम्रतेने प्रेमाने राहाल, आणि मी ही गोष्ट क्लिअर करू इच्छितो, म्हणजे कसं होते, नेहमी ज्या वेळेला मी हे म्हणू इच्छितो, ऍज यू सो सो शॅल यू रीप. जसं तुम्ही पेराल तशी तुमची काढणी होईल. तुम्ही जर कोणत्या स्त्रीला त्रास देत असाल तुमच्या घरामध्ये, तर हे लक्षात ठेवा प्रियांनो, ती पण कोणाची मुलगी आहे, तिचा पण कोणतरी वडील आहे. जग जाहीर आहे की मुली जे असतात ते आपल्या बाबांचे प्रिय असतात, आणि जे मुलं असतात ते आपल्या आईचे जवळीक असतात. त्यामुळे मुलींना जेव्हा त्रास देतो आपण, स्त्रियांना जेव्हा त्रास देतो, त्यांच्या वडिलांची आठवण त्यांना येते, त्याचं मन खीन होतं, दुखी होतात ते. ज्यांचं मन तुम्ही दुखवाल, तुमचंही मन कोणी ना कोणी दुखवेल. जैसे करोगे वैसे भरोगे, ऍज यू सो सो शॅल यू रीप. देवापाचं वचन आहे. तुम्ही कोणाची मदत कराल, तुम्हाला मदत मिळेल. तुम्ही कोणाला उसने द्या, वेळ पडली की तुम्हालाही उसने मिळेल. तुम्ही कोणाला खरंच आपल्या अंतर्नियमाने कोणाला जीवन चारा, चांगले रीतीने चारा, तुम्हालाही कोणी ना कोणी जीवन चालेल. तुम्ही कोणाच्या बिझनेसमध्ये, कोणाच्या कामामध्ये त्याची मदत केल्यास तुमचाही बिझनेस प्रॉस्परस होईल, तुमचंही काम वाढेल, कारण बनवलंच तसं रूल आहे देवापाने. हा युनिव्हर्सल लॉ आहे, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. जसे पेराल तशीच कापणी करेल. म्हणून कुणाचेही मन पर्याय. स्त्रिया आपला स्त्री धर्म निभावतात, ते सहनशीलता राहतात, प्रेमाने राहतात, खूप इमोशनल, ते इतके इमोशनल असतात तुम्ही विचार नाही करू शकत. कधी कधी आपलं फक्त मोठ्या डोळ्याने त्यांना पाहणं त्यांना रडवून देतं. ऐकत आहे का तू? मी 10 वेळा सांगितलं तुला, प्रेमाने बोला, काही हरकत नाही. त्यांना काही नाही हवं, रिस्पेक्ट हवा असते. अगं जेवली का? काय आणू तुझ्यासाठी, काय बनवलं आहे जेवणामध्ये आज? बहिणीला म्हणा, तुला एक नवीन काहीतरी, नाही पैसे असेल तरी म्हणा, मी तुला काहीतरी नवीन ड्रेस घेऊन देतो.
तिचा मन उत्साह एकदम 7व्या आसमानावर पोहोचून जाते. दादा काहीतरी घेऊन देत आहे. तेवढं तरी प्रसन्नता द्या. महिला जागतिक दिवसामध्ये एक एक खूपच रोचक आणि एक रोमांचक गोष्ट आहे, म्हणजे बिब्लिकली स्टडी करताना मला आढळली. नेहमी आपण असं म्हणत असतो क्रिटिसाइज करण्यासाठी महिलांना, कुठे कुठे क्रिटिसाइज करण्यासाठी म्हणतो, तर कुठे कुठे चांगल्या रीतीने म्हणतो. ठीक आहे, ते दोन बाजू आहेत याच्या, त्याच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत तशा. कलसे पत्र याचा 3रा अध्याय 18वं वचन. कलसे पत्र 3रा अध्याय 18वं वचन. स्त्रियांनो जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. स्त्रियांनो जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याचप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. ठीक आहे, म्हणजे पतीच्या अधीन राहायला सांगितलंय. मग मग जर पती मारत असेल, जोडत असेल, काही बोलत असेल, तरी पण अधीन राहायचं आहे का? काही चुकीचं बोलत असेल, 4 लोकांमध्ये तुमची इन्सल्ट करत असेल, तुमचे खोटे खापडे आपल्या मित्रांसमोर सांगायचं असेल, तरीही आदर करायचा आहे का? तर याच्याबद्दल बायबल काय म्हणते, खूपच एक्साइटिंग आहे. त्याच वचनाचं खालचं वचन जरा वाचा मला प्लीज. पतीनो तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. पतींनो आपल्या पत्नीवर प्रीती करा, तिच्याशी हार्शली, निष्ठुरतेने म्हणजे हार्शली वागू नका. जर तुम्ही प्रेमाने वागाल तर तिथं तुमच्या अधीनच राहील ना. साहजिकची गोष्ट आहे, तुम्ही नम्रतेने राहाल, प्रेमाने राहाल, तुम्ही जर तिची खुशीबद्दल बघाल, तिच्याशी तिला प्रेमाने ठेवाल, तर तिचं तुमच्या अधीनमध्येच राहणार आहे. त्याच वचनच्या खालचं वचन आहे, खूपच एक्साइटिंग आहे, किती रोचक आहे. तेव्हा किती 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 म्हणजे काय ज्ञान असेल. जेव्हा पतीबद्दल म्हटलं आहे, पत्नीबद्दल म्हटलंय की तुम्ही अधीन राहा, तर पतीबद्दलही इन्स्ट्रक्शन दिले, अरे अरे ऐक माझी गोष्ट, थांबलं नाही, इथेच नाही थांबलाय. तुम्ही पण प्रेम करायला हवं, तुम्ही पण रॅशली बोलू नका. कसं आहे, माणसांना सवय असते, कोणाकोणाचा मोठा आवाज असते आणि कोणाला कोणाला सवयच असते. कारण माणसं माणसं जेव्हा बोलतात तेव्हा मोठ्या आवाजात बोलतात, कुठे कुठे तेड्या गोष्टीने बोलतात, अरे ऐसा वैसा हे वगैरे. पण स्त्रियांना तसं नसते, स्त्रिया कोमल स्वभावाच्या असतात, खूप प्रेमाने बोलतात. जर तुम्ही घरी जेव्हा स्टेप इन करता, तर आपल्या पायाची धूळ जशी तुम्ही बाहेर ठेवता, तसेच बाहेरचा स्वभाव बाहेर ठेवा. आपल्या घरची जी स्त्री आहे तिचा आदर सन्मान करा, तिचा प्रेम करा, तिला इम्पॉर्टन्स द्या. हे देवबापाचं गिफ्ट आहे तुम्हाला, जे पासडी तुम्हाला मिळालेली आहे, जी मुलगी तुम्हाला मिळालेली आहे, जी बहीण तुम्हाला मिळालेली आहे, स्त्रीच्या रूपामध्ये, अशी प्रत्येक रूप जे आहे स्त्रीचे, यांचा आदर सत्कार करा. त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं, आपण समोर जाऊया. बायबलमध्ये पुष्कळ साऱ्या स्त्रिया आहेत ज्यांनी ऍक्च्युली देवबापाचं नाव उंच केलं आहे. आणि आपल्या समाजामध्ये आज बिब्लिकल जे स्त्रिया होत्या ते कोणत्या होत्या आणि त्यांनी काय केलं, फेथ बद्दल बोलावं असं वाटलं तर उत्पत्तीमध्ये सारा जी होती तिचे फेथची टेस्ट घेण्यात आली होती. तिला देवबापाने सांगितलं होतं की तू गर्भवती होशील. ती हसली होती. जेव्हा देवबापाने म्हटलं होतं की ती गर्भवती होईल, ती हसली होती. देवबापाने तिला म्हटलं, तू का हसली? ती म्हटली होती, मी नाही हसली, मी नाही हसली. पण देवा म्हटलं, नाही तू हसली. तिला यकीन नाही झालं की 90s मध्ये असताना हाऊ इज शी एबल टू बेअर अ चाइल्ड. 90 वर्षाची असताना ती कशी काय चिल्ड्रन बोर करणार, हे तिच्या साहजिक मनामध्ये आलं. पण देवबापाचा विश्वास, देवबापावर तिने खंबीर रीतीने विश्वास ठेवला. तिची आशा देवबापावर होती आणि तिची फेथची टेस्टिमनी म्हणजे तिला देवबापाने एक मुलगा दिला, आयझॅक. त्याचे मुलं एसाव आणि जेकब. जेकबचं नाव देवबापाने चेंज केलं. जेकब हु रेसल्ड विथ गॉड, देवबापासोबत फाईट केली बायबल म्हणते. आणि देवबापाला आशीर्वाद मागितला. जेकबने जाऊ दिलं नाही देवबापाला, की नाही मला जाऊ, मी तुला जाऊ देणार नाही, मला आशीर्वाद दे. देवबापाने त्याला आशीर्वाद दिला, तुझं नाव इस्रायल, तू राष्ट्राचा पिता होशील. आणि ते घडलं. जेव्हा देव तुम्हाला थांबायला सांगतो, त्याच्यावर विश्वास करायला सांगतो, फेथ मध्ये स्ट्रॉंग व्हायला सांगतो, तर त्याचं जे रिवॉर्ड असते ते युगानुयुग टिकणार, मोठं, प्रचंड, आकर्षित आणि सर्वांना दिसेल असं, म्हणजे काय सांगावं काय नाही असं असतं. त्यामुळे
जर आपण आपल्या लाईफमध्ये स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी, कोणीही जर कुठे अडत आहात, कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहात, कोणत्या गोष्टीसाठी होपफुल आहात की आपल्याला ते मिळणार, देवबा तुम्हाला देतो. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, अमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर आजच्या जनरेशन मध्ये जर आपण कोणती ऑर्डर दिली तर तिथे डिलिव्हरीची डेट येऊन जाते किंवा डिलिव्हरी होऊन जाते. तेव्हा ठीक आहे, तुम्हाला 2 दिवसाने भेटून जाईल किंवा 3 दिवसाने भेटून जाईल. देवबापाच्या याच्यामध्ये डिलिव्हरी डेट नसते. हालेलुया. देवबापाला तुम्ही जेव्हा ते मागता, जर देवबापाला वाटलं ते योग्य आहे तर तो तुम्हाला देतो नियोजित वेळेमध्ये. When the time is right, I, the Lord, will make it happen. Isaiah chapter number 60, verse number 21 किंवा 22 आहे. हे देवबाप म्हणतो, जेव्हा वेळ योग्य राहील तेव्हा मी देणार. फक्त एवढं आहे की तो विश्वास ठेवल्यावरच देतो. जर तुम्ही मागितली कोणती गोष्ट आणि देवाने दिली नाही तर ते देवबापाचं प्रोटेक्शन आहे तुमच्यासाठी. नाही, तुझ्यासाठी मी याच्यापेक्षा चांगलं ठेवलं की तू त्या रस्त्यावर जाऊ नये, मी तुला अजून चांगलं उंच करतो, अजून चांगलं वेगळं देतो, तू माझ्यावर विश्वास कर. आपल्या विश्वासावर आपण खंबीर असायला पाहिजे प्रियांनो, आपला फेथ पक्का असायला पाहिजे. मुव्हिंग ऑन. साराचा फेथ मोठा होता. सहनशीलताचं अगर एक्झाम्पल बघितलं म्हटलं तर मदर मेरीला आपण एक्झाम्पल घेतलं पाहिजे. मरियम, येशू ख्रिस्ताची आई, तिच्या मुलाला तिच्या डोळ्यासमोर क्रुसिफाय करण्यात आलं. हंटर मारण्यात आले, कितीतरी कोडे मारण्यात आले. तुमच्या मुलाला जर कोणी थापण मारली तुमच्या समोर होते, कसं जीव तडमडते. तुमचा मुलगा असो किंवा तुमची मुलगी असो, तिला जर कोणी नखही लावला तुमच्या समोर, नाही बघावं असं वाटत. विचार करा तिच्याबद्दल की तिची सहनशीलता किती होती. तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलाला खिन्न अवस्थेमध्ये करून पकडून देण्यात आलं, हंटर मारण्यात आले, रक्तबंबाळ करण्यात आलं आणि क्रुसीवर खिड्याने त्यावेळेला फक्त बांधत होते, ती क्रुसावर बांधायचे, पण त्याला जाणून मधून खिडलं गेलं. खिडे मारून मारून ती बाई रडत राहिली. येशू ख्रिस्ताची आई रडत राहिली, तिचं हृदय छिन्न छिन्न होऊन गेलं, पण सहनशीलता ठेवून देवबाप्पाने जे कार्य करण्यासाठी येशू ख्रिस्ताला पाठवलं होतं ती तिने पूर्ण केली. मदर मेरीसाठी खूप जोरात ताड्या व्हायला पाहिजे. लिटरली सांगतो, आज पहिला दिवस आहे, जे स्त्रिया आहेत त्यांनी खरंच काहीतरी काम केलं आहे देवबाप्पासाठी, त्याच्यासाठी खरंच ताड्या व्हायला पाहिजे. ट्रूथचं एक्झाम्पल सर्वांना माहित आहे, ती एक माओबाईट होती, इस्रायली नव्हती. तिचं जीवन खूप एकदम डिप्रेशन मध्ये किंवा थोडं स्ट्रगल मध्ये गेलं, पण देवबाप्पाने तिला उंच केलं. देवबापाने तिची जी खराब लाईफ होती ते ट्रान्सफॉर्म करून एक सुंदर एकदम चांगल्या लाईफ मध्ये गेली आणि तिची जी मुलं झाली, ती विडो होती, त्याच्यात तिचं दुसरं लग्न झालं, ती होपफुल होती, तिने हार मानली नाही आणि त्याच्यानंतर तिने देवावर विश्वास ठेवला, आपल्या लाईफ मध्ये हारली नाही, समोर राहिली, दटून राहिली. देवबापाने तिला पुत्र दिले आणि त्यांच्याच पुत्राच्या ब्लड लाईन मध्ये दाऊद राजे आले. दाऊद राजाच्या ब्लड लाईन मध्ये येशू ख्रिस्त येतात. येशू ख्रिस्त आहे म्हणून आपण इथे सगळे बसून आहोत प्रियांनो. हालेलुया. देवबाप्पाचा धन्यवाद असो की इतके सुंदर स्त्रियांना, हे बिब्लिकल स्टोरीज जे आहे ना, हे बेड टाइम स्टोरीज नाही आहे की बाबा ठीक आहे थोड्या वेळसाठी आपण लेकरांना ऐकून घेऊ आणि झोपून जाईल, ते नाही. हे रिअल स्टोरीज आहेत. देवबाप्पाला पाहिजे असतं तर आपल्याला 4 पुस्तकाचं बायबल देऊन दिलं असतं, पण ह्या स्टोरी का बरं दिल्या? कारण प्रत्येक स्त्रियांना, पुरुषांना किंवा कोणालाही जर वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये असं घडत आहे, तर ह्या स्टोरी पासून, हे रिअल स्टोरीज आहे, घडलेले आहे, इथून काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. आणि इथून बोध घ्या आणि देवावर विश्वास ठेवा की तो काहीतरी चमत्कारिकरित्या काहीतरी करील. आपण समोर जाऊया. मला वाटतं थोडस फास्ट जायला हवं. हे बघा, त्या बिब्लिकल वुमन्स होत्या. आताच्या वुमन्स जे आहेत, शॉर्ट मध्ये सांगतो, मला लवकर संपवायचं आहे. आताच्या वुमन्स मध्ये जर समजा पकडतो म्हटलं तर पंडिता रमाबाईचं नाव आपण ऐकलं असेल. कोणाला जर पंडिता रमाबाईचं नाव नाही माहित तर मी तुम्हाला सांगतो. पंडिता रमाबाई ज्या होत्या त्यांनी 1822 मध्ये यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर इथे म्हणजे एक नोटेबल थिंग सांगायची पंडिता रमाबाई बद्दल की ही आहे की आपण जो मराठी बायबल वाचतो त्याचं प्रथम ट्रान्सलेशन पंडिता रमाबाई यांनी केलं होतं.
ते पण इंग्लिश बायबलचं मराठी ट्रान्सफर नाही. त्या काळामध्ये 1883 मध्ये पंडिता रमाबाई अदर कास्टच्या होत्या, त्यांनी चेंज केला आपला धर्म, त्यांनी हिब्रू भाषा शिकली. हिब्रू भाषा शिकल्यानंतर ते पूर्ण बायबल मराठीत ट्रान्सलेट केलं आणि ज्या स्त्रिया ज्यांना त्रास होत आहे दैनंदिन जीवनामध्ये, समाजामध्ये, त्या सर्व स्त्रियांना एकत्रित केलं. मुक्ती मिशन नावाची एक ट्रस्ट ओपन केली आणि त्या सगळ्या स्त्रियांना एकत्रित करून त्या स्त्रियांना मदतीचा हात देऊ लागल्या आणि त्या स्त्रियांना जागृत करू लागल्या. त्यांनी खूप मोठे योगदान दिलं आहे. बाहेरच्या स्त्रिया नोटेबल वुमन्स बद्दल गोष्ट करतो तर आपण मदर टेरेसाला विसरू शकत नाही. मदर टेरेसा यांनी 12 वर्षाच्या होत्या तेव्हा स्वतःचं जीवन ते बाप्पावर समर्पित करून टाकलं होतं. 12 years, in the age of 12 years, she devoted her life to God. 18 वर्षाच्या होत्या तेव्हा त्या घराच्या बाहेर निघाल्या आणि त्याच्यानंतर असं म्हणतात की त्यांनी आपल्या आईला कधीच बघितलं नाही. तुम्ही विचार करा प्रियांनो, तुमचा मुलगा किंवा मुलगी अथवा मुलगी एका दिवसासाठी 10 दिवसासाठी बाहेर गावी गेली, तुम्ही त्यांना नाही बघितलं, तुमचं मन कसं होते विचलित. मदर टेरेसाची आईने 18 वर्षाची होती, ती गेली, त्याच्यानंतर तिला बघितलं सुद्धा नाही. अशा प्रकारच्या बाया, अशा प्रकारच्या स्त्रिया आपल्या भारत देशामध्ये होऊन गेल्या. या लोकांनी इतके मोठे मोठे काम केलंय. जर कोणाला वाटत असेल की स्त्री कंद्याला कंदा देऊन चालू शकत नाही तर हे चुकीचं आहे. प्रिया, पंडित रमाबाईचं एक्झाम्पल घ्या, मदर टेरेसाचं एक्झाम्पल घ्या, त्यांना कितीतरी अवॉर्ड मिळालेले आहेत. जेवढे गरीब लोक आहेत, जेवढे ऑर्फन आहेत, जेवढे लोक खूपच जास्त बिमार आहेत आणि जेवढे लोक मरण्यासन्न अवस्थेमध्ये आहेत, त्या लोकांची ट्रीटमेंट करण्याचं काम मदर टेरेसांनी केलं. त्यांना संतची उपाधी मिळाली. पुष्कळ लोकांचं हे होतं की नाही, यांना संत नको बनवा, कारण वुमन आहे, बाई आहे. एका बाईला सेंट बनवणं म्हणजे नाही, पण ते सगळ्या गोष्टीला पार करून त्यांना सेंट बनवण्यात आला. सेंट मदर टेरेसाचं नाव आहे. फ्लॉरेन्स नायटिंगेलचं नाव आपण ऐकलं असेल. नर्सिंग क्षेत्रामध्ये फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी जी कामगिरी केली आहे ती खूपच जास्त विचार करण्यालायक आहे. त्यांना एक नर्सचं काम देण्यात आलं होतं. क्रिमियन वॉर मध्ये ते एक नर्स म्हणून काम करत होता आणि लोकांचं ते हे जे म्हणतात ना मेडिसिनल गोष्टी करत होत्या, औषधोपचार करत होत्या. त्या औषध उपचार करताना त्यांनी स्वतःला झोपून दिले. रात्रीच्या वेळेला ड्युटी करायला लागली. त्यावेळेला लाईट्स नव्हते, लॅम्प घेऊन जायच्या आपल्या पेशंट जवळ आणि त्यांची मरमपट्टी करायची, कारण सोल्जर्स होते, क्रिमियन वॉर चालू होती. ब्रिटिश सोल्जर्स आणि अलाइड सोल्जर्सला मरमपट्टी करण्याचं काम या फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी केलं. म्हणून त्यांना लेडी विथ द लॅम्प यांच्या नावाने संबोधित केल्या जाते. अशा कित्येक स्त्रिया आहेत ज्यांनी खूप जास्त चांगली कामगिरी करून आपल्या देवाचं नाव, आपल्या कम्युनिटीचं नाव, आपल्या लोकांचं नाव खूप मोठं केलं आहे. रिसेंटली बोलतो, जर आता अजून एक शब्द बोलायचं म्हटलं तर रिसेंटली एक गोष्ट ही आयडेंटिटी सर्वांना ओळखत असेल, मॅरी कॉम या नावाला पुष्कळ लोक ओळखत असाल. मॅरी कॉम एक तांदूळ उगवणाऱ्या शेतकऱ्याची मुलगी छोट्याशा गावामधून निघते आणि वर्ल्ड चॅम्पियन बनते, गोल्ड मेडलिस्ट बनते. आज ती खासदार आहे, MP आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट आहे. स्त्रियांना जर समजा स्त्रियांबद्दल बोलावं तर आता वेळ कमी पडेल, भरपूर गोष्टी आहे, पण मला संक्षिप्त मध्ये संपवायचं आहे म्हणून मी इथे थांबतो. स्त्रिया पुरुषांपेक्षा कंदाला कंदाला देऊन चालणाऱ्या स्त्रिया आहेत. ते खूप सहनशील आहेत, ते खूप इमोशनल आहेत, त्यांच्यामध्ये जिद्द आहे. त्यांनी जर काही टार्गेट सेट केलं तर ते अचीव्ह करू शकतात. त्यामुळे स्त्रियांच्या सहनशीलतेला घेऊन पेत्राने म्हटले की आपण सर्व मिळून राहावे, एकमेकांसोबत राहावे आणि प्रेमाच्या बंधनाने युनिटीमध्ये राहावे. थँक्यू सो मच. मी एक छोटीशी प्रार्थना करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद हे आमच्या स्वर्गातील पिता. प्रभूजी, हे सुंदरचं वचन दिल्याबद्दल कोटी कोटी वेळा धन्यवाद. प्रभूजी, विनंती करतो प्रभूजी, हे जे वचन मी पेरलं आहे ते सर्वांच्या जीवनामध्ये, सर्वांच्या हृदयामध्ये तुमच्या आशीर्वादाचं कारण बनू शकेल आणि लोक येऊन तुमच्या नावाची टेस्टिमनी देऊ शकेल असं तुम्ही बोलताय प्रभूजी. ही लहानशी प्रार्थना आमचा तारणारा तुमचा एकुलता एक प्रिय पुत्र नासरी प्रभू येशू मसीह यांच्या उडन पवित्र नावात आहे. थँक्यू सो मच.